नमस्कार, राम राम. परत एकदा स्वागत आहे तुमचं आपला इन्फॉर्मर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत जावा बबर 42 ह्या बाईकचा. तर फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू शक्ती ऑटोमोबाईल. जर तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल पुण्यामध्ये तर मी शोरूमचे सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. सो लेट्स स्टार्ट विथ द रिव्ह्यू. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला बाईकचं 360मध्ये व्ह्यू दाखवून देतो की बाईक 360 अँगलमध्ये कशी दिसते. तर ही आहे बाईकची लेफ्ट प्रोफाईल आणि अशी आहे बाईकची फ्रंट प्रोफाईल. अशी आहे बाईकची राईट प्रोफाईल आणि बॅक साईड बाईकची अशी दिसते. जर फ्रंट प्रोफाईल आपण बाईकची जर बघितली तर इथे आपल्याला LED हेडलॅम्प्स बघायला मिळतात. त्याच्यामध्ये 42चं एक डिझाईन एलिमेंट दिलेलं आहे. दोन्ही साईडला आपल्याला LED टर्न इंडिकेटर्स बघायला मिळतात. इथे नंबर प्लेटसाठी स्पेस आहे. मेटल मडगार्ड आहे जे की रिअर फेंडरसारखंच कलरमध्ये आहे. आणि अशा प्रकारचे आपल्याला फ्रंट व्हीलवर डिझाईन बघायला मिळते. इथे आपल्याला डिस्क ब्रेकचं ऑप्शन आहे. ड्युअल चॅनल ABS आहे आणि बायर कंपनीचा आहे. इथे आपल्याला स्पोक 18 इंच स्पोक बघायला मिळतात. स्पोक असल्यामुळे बाईकमध्ये आपल्याला ट्यूबवाले टायर बघायला मिळतात. ट्यूबलेस ऑप्शन अवेलेबल नाही आहे. टँकवर आपल्याला जावाची ब्रँडिंग बघायला मिळते. इथे आपल्याला टँक पॅड्स दिलेले आहेत आणि इथे आपल्याला रेडिएटर बघायला मिळतात. त्याच्यावर आपल्याला रिफ्लेक्टर दिलेला आहे. क्रोम फिनिशमध्ये आपल्याला इंजिन बघायला मिळतं आणि इंजिनचे जर स्पेसिफिकेशन आपण बघितले तर आपल्याला बघायला मिळतं 334 cc इंजिन जे की प्रोड्यूस करतं 30 PS ऑफ पॉवर अँड 32 Nm ऑफ टॉर्क. बाईकचं अजून एक फीचर जर तुम्ही बघितलं तर बाईक जास्त ओव्हर हिटिंगचा जो इश्यू असतो बाईकमध्ये तो होणार नाही, कारण की बाईकमध्ये लिक्विड कूलचं पण ऑप्शन दिलेलं आहे. इथे फुटपेक्स आहे आणि इथे आपल्याला रिअर ब्रेक बघायला मिळतो. फर्स्ट आपण जर जावाचे पेराक बाईक बघितले तर तिथे आपल्याला फुटपेक्सचं ऑप्शन जरा मागं होतं आणि त्याला आपल्याला ॲग्रेसिव्ह सिटिंग पोझिशन दिली होती. पण ह्या बाईकमध्ये आपल्याला फुटपेक्स फ्रंट साईडला आणि जरा कम्फर्टेबल बघायला मिळतात. इकडे जर मागे आलो तर इथे आपल्याला बॉबर 42ची बॅजिंग बघायला मिळते आणि ब्लॅक कलरमध्ये पॅनल आहे. तर असा आहे बाईकचा एक्झॉस्ट आणि मॅट ब्लॅकमध्ये फिनिशमध्ये बाईकचा एक्झॉस्ट आहे. आणि एंडिंगला जर बघितलं तर इथे आपल्याला थोडीशी सिल्वर फिनिश बघायला मिळते. रिअर टायर जर आपण बघितलं तर इथे आपल्याला 140/70 सेक्शनचा टायर बघायला मिळतो. विथ ट्यूब आहे, कारण की इथे आपल्याला स्पोकचा यूज केलेला आहे डिझाईनसाठी, त्यामुळे आपल्याला इथे ट्यूबवाला टायर बघायला मिळतो. आणि 17 इंच स्पोक आहे रिअर टायरला. अशा प्रकारची रिअर टायर आपल्याला डिझाईन दिलेली आहे. आणि बॅक साईडला जर आपण बघितलं तर इथे पण आपल्याला LED टर्न इंडिकेटर आणि एक स्टॉप लाईटवर बघायला मिळते. जर आपण बघितलं तर इथे आपल्याला क्रॉस अशा डिझाईनमध्ये आपल्याला स्टॉप लाईट आणि नंबर प्लेटसाठी स्पेस दिलेली आहे. अशा प्रकारचं रिअर फेंडर बघायला मिळतं बाईकवर. बाईक सिंगल सीटर आहे. या साईडनी पण आपल्याला 42 बॉबरची बॅजिंग बघायला मिळते आणि ही बाईक ड्युअल एक्झॉस्टमध्ये आहे. बॅक साईडला जर बघितलं तर इथे आपल्याला मोनो शॉकअप दिलेला आहे जे की ॲडजस्टेबल आहे. अशा प्रकारचा आपल्याला गिअरबॉक्स बघायला मिळतो. इथे आपल्याला 6 स्पीड मॅन्युअलचा गिअरबॉक्स दिलेला आहे. इथे ओरिजिनल जावा 1929 ची बॅजिंग आहे इंजिनवर ब्लॅक कलरमध्ये. असं क्रोम फिनिशमध्ये आपल्याला इंजिन बघायला मिळतं. इथे आपल्याला साईड स्टँड इंजिन कट ऑफचा पण फीचर दिलेला आहे. गाडीचं जर ग्राउंड क्लिअरन्स आपण बघितलं तर ग्राउंड क्लिअरन्स जरासं कमी आहे, कारण जर ग्राउंड क्लिअरन्स कमी असलं तर आपल्याला बाईकवर जास्त कमांड असतो आणि हायवेवर जर बाईक असेल तर बाईक जास्त स्टेबल चालते. आणि आपण जर टँक बघितला, इथे टँक कॅपॅसिटर बघितली तर इथे आपल्याला 12.5 लिटरचे टँक कॅपॅसिटी बघायला मिळते. आणि बाईकचं ॲव्हरेज जर बघितलं तर 32 kmpl मायलेज आपण पकडून चालायचंच. असा काही बाईकचा हँडल बार आहे. बोथ साईडला आपल्याला रिअर व्ह्यू मिरर्स बघायला मिळतात जे की जास्त प्रॅक्टिकल नाही आहेत. या साईडला जर बघितलं तर इथे आपल्याला भरपूर कंट्रोल्स दिलेले आहेत. पास स्विच दिलेला आहे, टर्न इंडिकेटरचे स्विच आहे आणि हॉर्न आहे. आणि या साईडला जर आपण बघितलं तर इथे आपल्याला चार्जिंगसाठी पण ऑप्शन आहे. टाईप A आणि टाईप C आहे. हे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. आणि या साईडला जर आपण बघितलं तर इंजिन स्टार्ट आणि क्यूल स्विच आहे. इथे आपल्याला हजार्डचा पण ऑप्शन दिलेला आहे
आणि या साईडला आपल्याला इग्निशन स्टार्टचं स्विच आहे. जर आपण ह्या साईडला बघितलं हँडलवर तर इथे आपल्याला जावाची बॅजिंग बघायला मिळते, जे की रबरमध्ये आहे. आणि टँक जर आपण बघितला तर इथे आपण जर फ्यूल टँकची कॅप बघितली तर त्याच्यावर आपल्याला जावा आणि जावा मोटरसायकल असं लिहिलेलं आहे आणि क्रोम फिनिशमध्ये खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. या बॅक साईडला जर बघितलं तर इथे आपल्याला 42ची बॅजिंग दिलेली आहे आणि जर असं डिझाईन एलिमेंट म्हणून एक डिझाईन दिलेली आहे, ग्राफिक्स केलेलं आहे. इथे जर सीट बघितलं तर सीट एक युनिक कलरचा आहे. इथे आपल्याला ड्युअल कलर ऑप्शनमध्ये दिलेला आहे, ग्रे आणि डार्क ग्रे आहे, जे की दिसायला खूपच युनिक दिसतं. चला तर आपण बाईकला की लावून बघू. आणि एक अमेझिंग पॉईंट म्हणजे बाईकला कीसाठी इथे आपल्याला कॉकपिटमध्ये स्पेस नाही दिलेला, खाली दिलेला आहे ह्या साईडला. तर असं काही स्पीडोमीटर आहे बाईकचं. इथे आपल्याला स्पीडोमीटर, ओडोमीटर, गिअर शिफ्टिंग इंडिकेटर, फ्यूल गेज असे भरपूर ऑप्शन्स बघायला मिळतात. अजून एक कूल फीचर जर आपण बाईकमध्ये बघितलं तर इथे आपल्याला स्लीपर क्लचचा पण ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे तुम्ही ट्रॅफिकमध्ये बाईक इझिली मॅन्युअर करू शकता. तुम्हाला क्लच जास्त हार्ड जाणार नाही, एकदम इझिली तुम्ही गिअर शिफ्ट करू शकता. जर आपण बाईकमध्ये बघितलं तर इथे आपल्याला 3 कलर ऑप्शन्स दिलेले आहेत, मूनलाईट व्हाईट, मिस्टिक कॉपर, जास्पर रेड, हे 3 कलर ऑप्शन्स आहेत. आणि बाईकमध्ये फीचरचा काही चेंज नाही व्हेरियंटमध्ये, फक्त कलर्समध्ये डिफरन्स आहे आणि त्याच्यावर बाईकची प्राईस डिपेंड करते. आणि बाईकची जर प्राईस आपण बघितली तर जास्पर रेड ड्युअल कलरची आहे 2,16,000 एक शोरूम, मूनस्टोन व्हाईटचे आहे 2,14,000 आणि मिस्टिक कॉपरचे आहे 2,13,000. सो इथे आपल्याकडे आहे जास्पर रेड ड्युअल टोनमध्ये, व्हाईट आणि रेड अशी दिसते. आणि दुसरी जी मिस्टिक कॉपर आहे ते दिसायला अशी दिसते की तशी तरीची प्राईस सर्वात कमी आहे, पण दिसायला जास्त अट्रॅक्टिव्ह मला ही आवडलेली आहे. चला आपण आता ऐकू बाईकचा एक्झॉस्ट नोट कसा आहे. त्यासाठी आपण खास बाहेर आलेलो आहे रिअल एन्व्हायरमेंटमध्ये बाईकचा एक्झॉस्ट कसा ऐकू येतो म्हणून. तर चला थोडं रेस करतो का, रेस कर ना थोडं. एक्झॉस्ट तर खूपच इम्प्रेसिव्ह आहे. सो अशा प्रकारे आपला व्हिडिओ आज इथे समाप्त होतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू.